का आज इथे दीक्षाभूमीमध्ये असंख्य इथे महिला वर्ग आणि पुरुष वर्ग इथे आले, आंदोलन करण्याचा एक मोठासा आंदोलन झाला इथे। आणि आम जनतेने आपल्याला मालूम आहे की इथं काही भागाला जाळण्यात सुद्धा आलं आहे। आपण याच्यावर काय म्हणत आहात? ही जागा दीक्षाभूमीची जागा आहे। ही जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या चरण स्पर्शाने पुनीत झालेली पवित्र झालेली जागा आहे। तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचाराने पवित्र झालेली जागा आहे। या जागेवरती लाखो अनुयायांनी त्या ठिकाणी दीक्षा घेतलेली आहे आणि ही जागा ही फक्त आणि फक्त त्या ठिकाणी बौद्ध धर्मीयाचे कार्यक्रम व्हावेत याच्याकरता दिलेली असताना या ठिकाणी पार्किंग नावाचा हा विषय आलेला आहे। हा पार्किंग कशा करता केला तो जनतेसमोर आला नसल्यामुळे हा उद्रेक या ठिकाणी झालेला आहे। आणि आज या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर आंबेडकरी जनता पूर्ण रस्त्यावर आलेली आहे आणि आम्हाला या ठिकाणी पार्किंग नको आणि या दीक्षाभूमीच्या या ज्या स्मारकाला कुठेही इजा होऊ नको, ते कुठेही डळमळीत होऊ नको म्हणून असं लोकभावना आहे आणि त्यामुळे आजचा हा उद्रेक झाला। हे दीक्षाभूमी शांततेचं प्रतीक आहे, या ठिकाणी जाळपोळ नको होती, परंतु लोकांची जी जनभावना आहे ती त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये आलेली आहे। तर आम्ही सकाळपासून या ठिकाणी आहो, लवकरात लवकर निर्णय ते व्हावा। आम्ही विधानसभेमध्ये ही गोष्ट लावून धरली अनेक लोकांनी आणि त्या ठिकाणी या जागेवर बांधकाम नको म्हणून स्टे दिलेला आहे सभागृहात आणि या ठिकाणी समितीने सुद्धा त्याच्यावरती तात्काळ बंद करण्यात आलेला आहे। आता तरी पण आम जनतेमध्ये जे समाधान नाही दिसून राहिलं आणि त्याच्यामुळे स्थगिती आणली आहे, समाधान नाही दिसत आहे। आम जनतेच्या मनामध्ये ते समाधान दिसू शकत नाही, कारण की त्यांना असं वाटते की माझ्या बापाची जी दीक्षाभूमी आहे, दीक्षाभूमी कोणाच्या हातामध्ये जायला नको। ही दीक्षाभूमी ज्या विचाराने निर्माण झालेली आहे तो विचार कुठेतरी त्याला मुठमातीत जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी लोकांचा उद्रेक आहे। आणि उद्या काय याच्यावरती ॲक्शन होते, आज जर त्या ठिकाणी लाख लोक आले तर उद्या 10 लाख लोक येतील, म्हणून याचा त्या ठिकाणी विरोध होत आहे आणि मला तरी असं वाटते। परंतु आजच्या ही जी जनता आली त्या जनता तुम्ही एका दिवसाच्या कॉलवरती एवढे लाखो लोक आले आणि या ठिकाणी जागा कमी पडत आहे। माझी दुसरी मागणी आहे, या ठिकाणी ही जी बाजूची 4.5 एकर जमीन आहे, कृषी म्हणजे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची आहे, ते केंद्र सरकारची ICRची ती जमीन आहे। ती जमीन त्या जमिनीवरती आमच्या दीक्षाभूमीचा सातबारा लागला पाहिजे। दीक्षाभूमी त्या ठिकाणी नाव लागलं पाहिजे आणि तो संपूर्ण परिसर खाली करून त्या ठिकाणी तिकडे जर त्या रोडवरती जर पार्किंग काढली फक्त आणि फक्त जत्रेकरता किंवा त्या ठिकाणी दीक्षाभूमीच्या कामाकरता, त्याचा विरोध नाही, पण या ठिकाणी सौंदर्यीकरण व्हावं, या ठिकाणी आणखी बाबासाहेबांच्या विचाराचा सुगंध दरवळावा। हा काही राष्ट्रीय स्मारक नाही, ही आंतरराष्ट्रीय स्मारक आहे। या ठिकाणी पूर्ण जगाचे प्रमुख या ठिकाणी येतात, नतमस्तक होतात, आपल्या त्या ठिकाणी थैलीमध्ये इथली माती घेऊन जातात। माझ्या आई भगिनी, माझे पितातुल्य नागरिक आपल्या कपाळाला इथली माती लावतात, कारण ही जी जमीन आहे ही जमीन ही पवित्र दीक्षाभूमी आहे आणि ही पवित्र दीक्षाभूमी त्या ठिकाणी कायम अशीच राहावी, सुंदर व्हावी आणि चांगली दिसावी आणि या ठिकाणी लोक दर्शनाला यावीत। आणि म्हणून हे आज या ठिकाणी वातावरण जे निर्माण झालेलं आहे, आंदोलनाचं स्वरूप जे घेतलेलं आहे, हे या ठिकाणी कुठे आगपोळ नको, बुद्धाला शांती हवी आणि शांतीचंच नाव तथागत भगवान गौतम बुद्ध आहे। म्हणूनच तर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्म दिला, म्हणून लोक खुश नाहीत। उद्या जर काम बंद झालं किंवा ती जागा जर आम्हाला 4.5 एकर जमीन दिली, लोक खुश होतील असं मला या ठिकाणी वाटते। मी शुभेच्छा देतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, प्रकाश भाऊ गजबे यांच्या, प्रकाश भाऊ गजबे यांच्या। पार्किंग होता इथे, आज हा पार्किंगचा विषय होता। निश्चितच या ठिकाणी
हे जे मोन्युमेंट आहे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं मोन्युमेंट आहे आणि हे काही राष्ट्रीय स्तरावरती नाही. जगाचे लोक या ठिकाणी नतमस्तक होण्याकरता या बुद्धाच्या विचारावरती पूर्ण देश समृद्ध आणि मोठे झाले. मग चायना असो, जापान असो, थायलंड असो, मलेशिया असो, कंबोडिया असो, आणखी अन्य देशसुद्धा बाबासाहेबांच्या तथागताच्या विचाराने मोठे झाले. तोच विचार आम्हाला बाबासाहेबांनी दिला. म्हणून हे बाबासाहेबांची वास्तू आहे. या ठिकाणी सौंदर्यीकरण व्हावं, त्या ठिकाणी शांतता प्रस्तावित असे कार्यक्रम व्हावेत, योगासना बुद्धाच्या विचाराची व्हावीत, या ठिकाणी आमच्या महिला ज्ञानसाधनेला बसाव्यात, असा हा विचार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही एकत्र झालो. आज आंबेडकरी जनतेच्या भावनांचा जो परिणाम हा वेगळा झाला, तो आंदोलनाच्या रूपात आला आणि आज तो अस्वस्थ आहे की माझ्या बापाची ही जी दीक्षाभूमी आहे हे कोणीतरी चोरून नेईल का, अशी भीती त्यांच्यामध्ये होती की एवढ्या महत्प्रयासाने, एवढ्या म्हणजे मेहनतीने हे मिळवलेलं धन हे कोणाच्या घशात जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती. आज त्या ठिकाणी त्याला मृतरूप भेटलेलं आहे आणि ते काम बंद झालेलं आहे. मला एकच म्हणायचं आहे, माझी स्थगिती दिली आहे त्याला. हा, स्थगिती झालेली आहे. आता ती स्थगिती आपण बघितलेली आहे. ती स्मारक समितीने स्थगिती दिलेलीच आहे, परंतु राज्य सरकारने पण त्या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे. ते सदनामध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं की आता लाखो लोक एका दिवसाच्या म्हणजे कॉलवरती एवढे लाखो लोक आले, या ठिकाणी लोक मावत नाही. आणि म्हणून आम्हाला ही जागा कुठेतरी कमी पडते आहे. ही तर आमच्याच मालकीची जमीन आहे, परंतु बाजूची जी जमीन आहे ती बाजूची जमीन 4.5 एकर केंद्र सरकारच्या मालकीमधली असणारी जमीन आहे. ती आम्हाला 4.5 एकर जमीन